तर आपल्यासोबत बोलण्यासाठी जरांगे यांचे समर्थक डॉक्टर सुदर्शन तारक हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुदर्शन जी, खरं तर आता सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे आता राज्यात मागासलेपणाचे निकष ठरले असून सर्वेक्षण प्रक्रियेत आयोगाचं हे पुढचं पाऊल समजलं जात आहे आणि सॅम्पल टेस्टिंग नंतर म्हणजेच नमुना चाचणीनंतर महिनाभरात सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सरकारकडे देणार असल्याची माहिती आहे। यावर आपली प्रतिक्रिया। जय जिजाऊ, जे काही आता आपण बोललात की सर्वेक्षण करून मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी रिपोर्ट देणार आहे सरकार जी, या संदर्भात सॅम्पल टेस्टिंग झालंच पाहिजे जी। खरं तर जात निहाय जनगणना होणं आवश्यक आहे। त्यानुसार प्रत्येक जातीचा आकडा समाजासमोर येईल, सगळ्या लोकांसमोर येईल, महाराष्ट्रासमोर येईल जी। मुळात जे सर्वेक्षण होणार आहे ते पारदर्शी व्हावं आणि ते पारदर्शी झाल्यानंतर एक्झॅक्ट मराठा समाज किती पर्सेंटेज मध्ये आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती होईल आणि त्यानुसार जे निकष ठरलेले आहेत ते निकष नक्कीच त्यांनी चांगले त्या काय असेल त्या संदर्भात आयोगच त्याच्यावर निश्चिती करू शकतं असं मला वाटतं। मुळात आयोगाने जे काही चांगलं काम करायला सुरुवात केलेली आहे त्यांचं अभिनंदनच आहे आणि त्याबरोबर आयोगांच्या अध्यक्षाचं सुद्धा अभिनंदन आहे, त्याबद्दल दुमत नाहीये। आणि ज्या पद्धतीनं काम आता सुरू करणार आहात त्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने आयोगाला विनंती आहे आपल्या माध्यमातून की ज्या प्रशासनाच्या माध्यमातून आपण सर्वे करणार आहात त्या ठिकाणी जीपीएस ट्रॅकिंग आपल्या त्या ऍप्लिकेशनला असावी, ज्यानुसार आणि एक्झॅक्ट आणि अॅक्युरेट त्याच माणसाचं त्यांनी ओपिनियन घ्यावं त्या समाजाच्या प्रतिनिधीचं आणि कुटुंबाचं आणि खरी माहिती समाजासमोर आणि महाराष्ट्रासमोर यावी एवढीच अपेक्षा आयोगातर्फे म्हणजे आयोगाच्या माध्यमातून मी करू शकतो। जी, मात्र सुदर्शन जी, ओबीसी नेता ढोले पाटील यांच्याशी आपण थोड्याच वेळापूर्वी बातचीत केली आणि त्यांचा या निर्णयावर या निकषावर आक्षेप आहे। कोणत्या निकषावर नेमकं ते मला नाही समजलं। आपण राज्यात मागासलेपणाचे निकष ठरले आहेत ना, तर त्यावर त्यांची प्रतिक्रिया जेव्हा आम्ही घेतली तेव्हा त्यांनी यावर आक्षेप नोंदवलाय। काय आक्षेप काय नेमका नोंदवला? त्यांचं असं म्हणणं आहे की जे आता ठरलेलं आहे, जे निकष ठरले आहेत मागासलेपणाचे मराठा समाजासाठी ते मान्य नाहीयेत। मागासलेपणाचे निकष ठरलेले कोणते आहेत ते आयोगा आणि आयोगाच्या सदस्याला आणि शासनालाच माहिती असतं, आम्हाला पण आतापर्यंत माहिती नाही। पण आयोग कोणताही असू द्या त्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नसतं। आयोग आयोगाचं काम करत असतं, सरकारने दिलेला नेमलेले सदस्य अध्यक्ष आहेत, आयोग निश्चितीकरण तटस्थ भूमिकेमध्ये करत असतो असे आम्हाला आतापर्यंत अनुभव आहे। काही ठिकाणी होऊ शकतं पण मुळात आता जे काम सुरू झालेलं आहे त्याच्यात कोणत्या प्रकारचा खोडा नकोय, कारण मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं यासाठीचा हा लढा गेल्या 4-5 महिन्यापासून मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि तो सक्षमपणे चालू असल्यामुळं सरकारला कुठेतरी दखल घेणं गरजेची होती। सरकारने दखल घेतली आणि काही आयोगाच्या माध्यमातून ती सर्वेक्षण किंवा इम्पेरिकल डाटा कलेक्ट व्हावं आणि तो खरा-खुरा व्हावा, ज्यानुसार सरकारला ते सोपं जाईल की मराठा समाज हा मागासलेला आहे, तो शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे। ते सर्वेक्षणामध्ये आढळून येणार आहे, कारण मराठ्याची हालत सध्या जी काही परिस्थिती आहे अत्यंत बिकटीची झालेली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। शेजारी सगळ्या गावात राहणारा इतर आमचा समाज बांधव जो आहे त्याला सुद्धा माहिती आहे आणि खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि ती ओबीसी मधून असणं आवश्यक आहे, यासाठीचा हा सगळा प्रकार आहे। जी, धन्यवाद सुदर्शन जी, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल।